तर वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी एक मोठी अपडेट आहे। राजेंद्र हगवणेला 28 मे पर्यंत आता पोलीस कोठडी सुनावण्यात आली। नुकतंच काही वेळापूर्वीच त्याला कोर्टात हजर करण्यात आलेलं। पहाटेच्या सुमारास त्याला अटक झाली आणि आता त्याला 28 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले। या घडीची मोठी अपडेट येते। पिंपरीतलं हे प्रकरण समोर आलेलं होतं। सून वैष्णवी हगवणेच्या आत्महत्ये प्रकरणी 5 दिवसांची पोलीस कोठडी ही राजेंद्र हगवणेला देण्यात आली आहे। 28 मे पर्यंतची ही पोलीस कोठडी असल्याचं आता समोर येत आहे। शिवानी पांढरे आपल्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। शिवानी, कोर्टामध्ये नेमका काय काय युक्तिवाद झाला आणि कोर्टाने आता आदेश दिला 28 मे पर्यंत पोलीस कोठडीचा? शिवानी, आपण शिवाजीनगर कोर्टामध्ये ही सुनावणी झाली होती आणि यावेळी पोलिसांनी सगळी खबरदारी घेतली होती, त्यामुळे कोणालाही आत बऱ्यापैकी सोडण्यात आलं नाही। एवढंच नाही तर 28 तारखेपर्यंत सुनावणी काय म्हणतात त्याला 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिल्याचं आता समोर आलंय। धन्यवाद शिवानी या माहितीबद्दल। शिवाजीनगर कोर्टाने दोघांनाही पोलीस कोठडी सुनावलेली होती आणि आत्महत्या प्रकरणी 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आज सकाळीच पहाटेच्या सुमारास राजेंद्र हगवणे, सुशील हगवणे दोघांनाही अटक झालेली होती आणि आता त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आलेली आहे। 28 मे पर्यंतची ही पोलीस कोठडी असेल। 5 दिवसांची पोलीस कोठडी या दोघांनाही सुनावण्यात आली आहे। याआधीच वैष्णवी यांचा पती, त्यासोबतच नणंद आणि सासूला अटक झालेली आहे आणि आता या दोघांनाही सकाळी अटक झाली। एकूण 5 जण आता अटकेत आहेत। शिवाजीनगर कोर्टाने दोघांनाही पोलीस कोठडी ही सुनावलेली आहे।